जय शिवराय, जय भीम, जय लवजी। काल सिंधुदुर्ग मालवण येथे महाविकास आघाडीने आणि बीजेपीचे आमदार, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, आत्ताचे खासदार माननीय नारायण राणे साहेब, त्यांचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे साहेब ह्यांनी जो किल्ल्यावर जो गदारोळ केला, जो एकमेकांवर तुटून पडले, तिथं मारहाण झाली, तिथल्या बुरुजांना तडा गेला, ही जी घटना घडली ही सगळी आपले पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर घडत होतं। परंतु त्यावेळेस महाविकास आघाडीचे म्हणजे आदित्य ठाकरे आणि राणे यांच्यामध्ये जो वाद झाला, तो वाद कशावरून झाला की मी पुढे जाऊ का तुम्ही पुढे जा, अशात तो वाद झाला। आणि हा प्रकार ह्या माझ्या सर्व पोलीस कर्मचारीच्या समोर झाला। आणि त्यावेळेस माजी खासदार निलेश राणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना त्यांचा मान सन्मान तर राखायचा सोडा हो, पण त्यांच्याशी आरेरावी केली, अरे तुरे ते बोलत होते। म्हणजे त्यांनी तो महाराष्ट्र विकत घेतल्यासारखे ते वागत होते। बरं ते कुठं थांबत नाही आहे, तर माननीय माजी खासदार, केंद्रीय मंत्री माजी आणि आत्ताचे खासदार तिथले नारायण राणे साहेब ह्यांनी सरळ सरळ पोलिसांसमोर, पोलीस कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी धमकी दिली की जर ह्यांनी हे असं थांबवलं नाही तर ह्यांना घरात घुसून मी मारून टाकीन। तर माझी राणे साहेबांना त्यांच्या पुत्रांना एक विनंती करायची की आपण महाराष्ट्र आणि त्यात सिंधुदुर्ग, मालवण हा भाग तुम्ही विकत घेतला आहे का? तुम्ही विकत घेतल्यासारखं तुम्ही बोलताय, कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या मागे कोण आहे, तर गृहमंत्री अमित शहा आहेत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। आणि त्यांनी तर काल म्हणजे बुद्धिशून्य उत्तर दिलं की नाही, नारायण राणे साहेबांचा तो आक्रमक स्वभाव आहे आणि ते असं बोलतील असं मला वाटत नव्हतं। अहो अख्ख्या मीडियाने बघितलं ना, आणि ज्या माझे मित्र बांधव आहेत, प्रतिनिधी प्रसारमाध्यमाचे, ABP माझं, त्यांचा त्यांनी माईक ओढला। म्हणजे एवढी तुमची मजल जर जात असेल का, आता तुमच्या मागे फक्त महाराष्ट्र सरकार नव्हे तर केंद्राचं सरकार तुमच्याबरोबर आहे, तुम्ही काही वक्ताल। आणि माझ्या पोलीस कर्मचारी मित्रांच्या बाबतीत तुमचे हे असे त्यांच्याबद्दलचे आदर सन्मान, आणि तुम्ही कुठं गेले? हे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकोट किल्ले बांधले त्या किल्ल्यावर, त्या स्थळावर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या केल्यात। तर मी मुकेश मधुकरराव धिवार, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी सेनेचा, राणे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण काही नाही झालं तर पोलीस कर्मचाऱ्यांचा तरी विचार करावा, कारण आम्हाला चांगलं माहिती आहे की तुम्ही हे जे बोलताय, जे वागताय, जे करताय हे तुम्ही नाही करत हो, तुम्हाला करवण्यात येते। जे तुमचे दिल्लीतले बसलेलेत ना, दिल्लीतले शेठजी बसलेत, गृहमंत्री बसलेत, हे त्यांच्यामुळे तुम्ही हे करताय का? तर तुम्हाला काही झालं तर सरकार आणायचे महाराष्ट्रात, पण ते येत नाही। आणि हा माझा गोरगरीब जनता, ही मायबाप जनता, माझा मतदार राजा, यावेळेस काही झालं तरी महाविकास आघाडीलाच निवडून देणार, महाविकासाचाच या महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।